सातारा जेपी निवडणुकीत भाजप उमेदवार सागर शिवदास यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत। निवडणुकीसाठी त्यांनी आपली तिसरी मुलगी मृत दाखवल्याचा आरोप अपक्ष उमेदवाराने केला। तसंच भाजपनं प्रशासनावर दबाव टाकून निकालही फिरवला असल्याचा दावा केला। या प्रकरणी 27 तारखेला सुनावणी होणार आहे। भाजपकडे सत्ता आहे, पैसा आहे, यातून चंद्रपुरातील अनेक नगरसेवकांना ऑफर दिली जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केला। या वक्तव्यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी जोरदार पलटवार केला। काँग्रेस नेत्यांना बेताल वक्तव्य करण्याचा संसर्गजन्य आजार जडल्याचा घणाघात मुनगंटीवारांनी केला। जिल्हा परिषद निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्यांना हसन मुश्रीफांनी कडक इशारा दिला। आमची आणि त्यांची भेट आता स्वर्गातच असं म्हणत मुश्रीफांनी बंडखोरांना परत घेण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली। यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना जोमानं काम करण्याचं आवाहन केलं। सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत वातावरण तापायला सुरुवात झाली। सोलापुरात बंडोबांना थंड करण्यात नेत्यांना यश आलेलं आहे। पहिल्याच दिवशी 31 जणांनी माघार घेतली। अक्कलकोट 5, माढा 2, बार्शी 11, दक्षिण सोलापूर 6, मोहोळ 2 तर करमाळ्यातून 2 उमेदवारांनी माघार घेतली। रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर अलिबाग तालुक्यात शिवसेनेने शेकापला मोठा धक्का दिला। रामराज विभागातील शेकापचे नेते सुभाष वागळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला। आमदार महेंद्र दळवींच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला। अमरावती जिल्हा नियोजनमधील अखर्चित निधीवरून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं। विकास कामासाठी आलेला निधी वेळेवर खर्च करत नाही, काम करताना आमदारांना का विश्वासात घेत नाही, असा सवाल बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना केला। शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंच्या महाड मतदारसंघावर भविष्यात भाजप दावा करू शकतो, असं संकेत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिले। राजकारणात उद्या काहीही होऊ शकतं, आम्ही आता एक पाऊल टाकत असल्याचं वक्तव्य प्रवीण दरेकरांनी केलं। जळगाव शहरातील सर्व उद्योजकांच्या वतीनं मंत्री गुलाबराव पाटील यांचा सन्मान करण्यात आला। जळगाव MIDCला D+चा दर्जा मिळवून दिल्याबद्दल उद्योजकांकडून सन्मानपत्र देऊन पाटलांचा गौरव करण्यात आला। यावेळी खासदार स्मिता वाघ, भाजपचे आमदार सुरेश भोळे यांची उपस्थिती होती। जळगावात दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी तफावत आढळून आलेल्या जिल्हा परिषदेच्या आणखी 6 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कर्मचाऱ्यांची तपासणीची मोहीम सुरू केल्यानंतर ही कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्याकडून करण्यात आली। निफाडमध्ये नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अनिल कुंदे यांच्या नावानं निर्जनस्थळी जादूटोणा केल्याचा प्रकार समोर आला। काळ्या बाहुल्यांवर जादूटोणा करून कुंदे यांना ठार मारण्याची सुपारी मिळाली असून या चिठ्ठीत त्यांच्या कुटुंबाविषयी देखील लिखाण करण्यात आले। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। आजपासून सलग सुट्ट्या असल्यानं मुंबई आणि पुणेकरांनी गावाकडे परतीचा मार्ग धरला। त्यामुळे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सरडेवाडी टोलनाक्यावर रांगा लागल्या। टोलनाक्यावरील 500 मीटरहून अधिक अंतरावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। सोलापूरच्या स्वाभिमानी जनतेला दिवसाला जाऊ नका, अन्यथा तुमचा सुपडा साफ करू, असा इशारा खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजप नेत्यांना दिला। मालेगाव मनपात इतर पक्षाकडून गटनेत्याची निवड करण्यात आली आहे। शिवसेनेच्या मालेगाव मनपा गटनेतेपदी अद्याप कोणाची वर्णी लागलेली नाही, त्यामुळे मंत्री दादा भुसे गटनेतेपदी कोणाची वर्णी लावतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुण्यातील महापौर बंगला नव्या महापौरासाठी सज्ज होतोय। बंगल्यात रंगकाम आणि फर्निचरचं काम सुरू करण्यात आले। महापालिका निवडणूक आणि महापौर आरक्षण सोडत झाल्यानं लवकर या बंगल्यात महापौर राहायला येणार आहे। कोल्हापूर भाजपकडून मनपा गटनेतेपदासाठी 4 नावं सुचवण्यात आली आहेत। यात नगरसेवक मुरलीधर जाधव, विजयसिंह खाडे पाटील, विशाल शिराळे आणि विजेंद्र माने यांच्या नावाचा समावेश आहे। पुणे महापालिकेला 953 कोटींची नोटीस बजावली। नियमबाह्य पाणी वापर, त्यावरील दंड आणि पाणीपट्टी अशी सुमारे 953 कोटी थकबाकीची नोटीस जलसंपदा विभागानं बजावली। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी चालू आर्थिक वर्षाच्या शेवटी अत्यंत दिलासादायक चित्र आहे। मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीच्या बाबतीत महापालिकेनं प्रथमच 200 कोटी रुपयांचा टप्पा जानेवारी महिन्यात ओलांडला। प्रशासनानं राबवलेल्या प्रभावी धोरणांमुळे वसुली झाली आहे। पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता या पदाच्या 169 जागांसाठी उद्या होणारी परीक्षा रद्द करण्यात आली। परीक्षा केंद्रांबाबत उमेदवारांनी आक्षेप घेत परीक्षा रद्द करण्याची मागणी महापालिकेकडे केली होती। त्याची दखल घेत महापालिका प्रशासनानं परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला। रायगड जिल्ह्यातील 15 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जाची छाननी पूर्ण झाली। यामध्ये जिल्हा परिषदेसाठी 361 तर पंचायत समितीसाठी 356 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले। नाशिकच्या मनमाडमध्ये नगरपरिषदेच्या लोकप्रतिनिधींनी थेट मैदानात उतरून स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली। नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक आणि मुख्याधिकारी यांनी स्वतः हातात झाडू घेऊन शहर स्वच्छतेसाठी कंबर कसली। निवडणूक आयोगाच्या नियमानुसार महापालिका निकालानंतर 30 दिवसाच्या आत सर्व उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर करणं बंधनकारक होतं। मात्र वाशिममधील केवळ 122 उमेदवारांनीच खर्चाचा तपशील सादर केला।
मावळच्या 9 लाख उमरे गावात भाजप उमेदवार मेघा भागवत, रवी शेटे यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या मंदिरात नारळ फोडून शुभारंभ झाला. ग्रामदैवताचा आशीर्वाद आणि विकासाचा ठाम संकल्प घेऊन भाजपनं प्रचाराला सुरुवात केली. डिजिटल रेल्वे तिकीट खरेदीकडे प्रवाशांचा कल वाढला. पश्चिम रेल्वेवर 42% डिजिटल तिकिटांची विक्री होते. UPI पेमेंट तसंच मोबाईल तिकिटिंगचा पर्याय उपलब्ध झाल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावरील सुरक्षेत वाढ झाली आहे. विमानतळ प्रशासन आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानं आपत्कालीन परिस्थितीसाठी विशेष दलाची स्थापना केली आहे. तर 30 जानेवारीपर्यंत सुरक्षेत वाढ झाली आहे. दौंड काष्टी स्थानकादरम्यान लोहमार्ग दुहेरीकरणाच्या कामासाठी 2 दिवसाचा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे आज आणि उद्या धावणाऱ्या तब्बल 26 एक्सप्रेस तर 12 डेमू रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील प्रस्तावित डबल डेकर उड्डाणपूल आणि माण हिंजवडी मेट्रो मार्गिकेच्या कामांना गती मिळाली. दुमजली उड्डाणपूल येत्या काही दिवसांमध्ये वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यामुळे वाहन चालकांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची शक्यता आहे. निफाडमध्ये शेतात ऊसतोडणी सुरू असताना मजुरांना बिबट्याची 3 पिलं आढळली. त्यानंतर वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यात मादीसह पिलं जेरबंद झाली. त्यांच्यावर उपचार करून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडलं जाणार आहे. नाशिक आणि अहिल्यानगरमधील बिबट्या नसबंदीच्या प्रस्तावाला अद्याप मान्यता दिली नाही. नाशिकमध्ये बिबट्यांचे हल्ले आणि वावर वाढत असताना केवळ जुन्नरला प्राधान्य का, असा सवाल उपस्थित केला जातोय. नाशिकच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. भंडाऱ्यातील गराडामध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत जंगली मांजर जखमी झाली. वन विभागाची टीम आणि ग्रीन फ्रेंड्स नेचर क्लबच्या सदस्यांनी जखमी मांजराला पिंजऱ्यात ठेवून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. अहिल्यानगरातील नागरी वस्तीत असलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात आलेले. गेल्या काही दिवसांपासून ऊसाच्या शेतात एक मादी बिबट्या आणि तिचं पिल्लं असल्याची माहिती नागरिकांनी दिल्यानंतर वन विभागानं या ठिकाणी पिंजरा लावला होता. हा बिबट्या आता जेरबंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. आळंदी देवस्थानच्या प्रमुख विश्वस्तपदी डॉक्टर भावार्थ देखणे यांची निवड झाली आहे. यापूर्वी योगी निरंजन नाथ या पदावर होते. कालच्या विश्वस्त मंडळात देखणे यांची सर्वानुमते निवड झाली. येवला तालुक्यातील अंदरसूलमधील MSGS इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नेताजी सुभाषचंद्रजी बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर सुभाषचंद्रजी बोस यांच्या जीवनावर कविता देखील सादर करण्यात आली. भंडारा जिल्ह्यातील जेवणाळामधील युवा शेतकऱ्याने लग्नात चक्क पारंपरिक बैलगाडीनं आगमन केलं. जुने ते सोनं या म्हणीचा प्रत्यय देत त्यांनी नव्या जीवन प्रवासाची सुरुवात ग्रामीण संस्कृती जपत केली. नाशिकमध्ये मिळकत हडपण्यासाठी बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक करणाऱ्या एकाला अटक केली. पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. नाशिकमध्ये नोकरीचं बनावट आदेश पाठवून एका मुलीची फसवणूक केली. या मुलीला लॅब टेक्निशियन पदावर नेमणूक झाल्याचे बनावट आदेश पाठवून तिच्याकडून 10,500ची आर्थिक फसवणूक केली. नाशिकमध्ये शेअर मार्केट ट्रेडिंगच्या माध्यमातून जादा पैसे कमवण्याचा आमिष दाखवून 99 लाखांना गंडा घातला. आरोपीनं ऑनलाईन शेअर मार्केट ट्रेडिंगच्या बहाण्यानं जास्त नफा मिळवून देण्याचं आमिष दाखवलं. त्यानुसार वेगवेगळ्या बँक खात्यावर एकूण 99 लाख ट्रान्सफर करण्यास भाग पाडला. वाशिमच्या चिखली गावात चोरट्यांनी 5 घरं फोडून लाखोंचे दागिने आणि रोकड लंपास केली. चोरट्यांनी 3 लाख रुपये रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने सुमारे 7 लाखांचा ऐवज जप्त केला. नाशिकच्या सटाणा शहरात दुचाकीवरून येऊन मोबाईल चोरणाऱ्या एका चोराला पोलिसांनी अटक केली. राहुल पवार असं आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी या कारवाईत आरोपीकडून 5 मोबाईल जप्त केले. दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव आणि एसटी प्रशासनाला कडक कारवाईचे आदेश देत बनावट कार्ड जप्त करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे बनावट अपंग ओळखपत्र घेऊन एसटी प्रवास सवलतीचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांवर कारवाईची टांगती तलवार असणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये चाकूचा धाक दाखवत 2 शाळकरी मुलांचे मोबाईल लुटणाऱ्या सराईत चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. अरिहंतनगर परिसरात हे दोघे मुलं क्लासवरून घरी जात असताना अज्ञात आरोपीने त्यांना अडवून त्यांचे फोन चोरी केले. यवतमाळ कौटुंबिक न्यायालयात एका वकिलाला आरोपीने धमकी दिली. वकिलाच्या मुलाचं अपहरण आणि जीव मारण्याची धमकी आरोपीने दिली. आरोपीची आणि त्याच्या पत्नीची वादाची केस मागील 5 वर्षापासून वकील लढत होते. मकोका अंतर्गत दाखल गुन्ह्यातील आठवले गँगचा मुख्य सूत्रधार आणि आरोपी सनी आठवलेला 1 वर्षानंतर अटक केली आहे. पुण्यात सापळा रचून स्थानिक गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेतलं. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये अवैध गॅस रिफिलिंग विरोधात कारवाई करण्यात आली. वाहनात अवैधरित्या घरगुती गॅस रिफिलिंग करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. घरगुती वापराच्या 14 गॅस टाक्यांसह 1,39,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नाशिकमध्ये रेल्वे बोर्डाचा निरीक्षक असल्याचं भासवणाऱ्या तोते वकील अटक करण्यात आली. 20,000ची लाच स्वीकारताना मध्य रेल्वे दक्षता पथकानं कारवाई केली. बदली आणि थकीत देयक मंजूर करून देण्याचं आमिष दाखवून आरोपीनं लाच मागितली.